अमेरिकेने लादलेल्या 50% टॅरिफमुळे सोलापुरातील हँडलूम गारमेंटला सुमारे 250 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे आणि यामुळे सोलापुरातील निर्यातदार उद्योजकांचं टेन्शन वाढलंय। निर्यात बंद झाली तर उत्पादनावर परिणाम होऊन रोजगारही घटू शकतो अशी भीती व्यक्त होते। नवी बाजारपेठ शोधण्याचं आव्हान आता उद्योजकांवर आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीचा मोठा परिणाम। एकट्या सोलापूरला 250 कोटींचा बसणार फटका। सोलापुरातील निर्यातदार उद्योजकांचं टेन्शन वाढलं। 15,000 कामगार बेरोजगार होण्याची भीती। राज्यामध्ये जास्त पॉवरलूम सोलापुरात आहेत। हँडलूम आणि गारमेंटची निर्यात करणारं मोठं केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे। पॉवरलूम आणि गारमेंटची निर्यात करणारे 200 उद्योजक सोलापुरात आहेत। त्यांच्याकडे 15,000 कामगार नोकरीला आहेत। अमेरिकेतील निर्यात बंद झाल्यास या उद्योजकांच्या उत्पादन आणि उत्पन्नासह कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे। एकूण उत्पादनाच्या 25% उत्पादन जरी बंद झालं तरी मोठी आर्थिक कोंडी होऊ शकते अशी सद्यस्थिती आहे। सोलापुरात टेरी टॉवेल गारमेंटचे मोठे उत्पादन। टेरी टॉवेल आणि गारमेंटमध्ये सोलापुरातून जगभरात निर्यात। यातील 25% निर्यात एकट्या अमेरिकेत। टेरी टॉवेलची वर्षभरातील एकूण निर्यात 800 कोटी रुपयांची। यातील 200 ते 225 कोटी रुपयांची निर्यात एकट्या अमेरिकेत। सोलापुरातून अमेरिकेत थेट निर्यात करणारे उद्योजक। इतर माध्यमातूनही सोलापुरातून अमेरिकेत निर्यात। तयार कपडे गारमेंटची वर्षभरात 30 कोटींपेक्षा जास्त अमेरिकेत निर्यात। टेरी टॉवेल गारमेंट आणि इतर वस्त्रोद्योगाची मिळून 250 कोटींची निर्यात संकटात। ही निर्यात टॅरिफ वॉरमुळे आता अडचणीत आली आहे। यामुळे सोलापुरातील निर्यातदार उद्योजकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम सोलापुरातील उद्योजकांच्या अर्थकारणावर तसंच इथल्या रोजगार क्षमतेवरही होणार आहे। सोलापूरमधून जे एक्सपोर्ट होत आहे 200 कोटीच्या आसपास हा एक्सपोर्ट होतो आणि तो एक्सपोर्ट होत असताना सोलापुरातील उद्योजक हे त्रासलेले आहेत। त्याला कारण काय झाले की आमचं निर्यात करताना अचानक हे ड्युटी लागल्यामुळं जे आज शिपमध्ये माल पडलाय तिथं पोहोचतंय त्याच्या ड्युटीमध्ये बाहेरशी संबंध खराब न करता काम करायचं। त्यासाठी केंद्र सरकारच्या कॉमर्स मिनिस्ट्रीकडनं RODP स्कीम देतात। त्या स्कीममध्ये काहीतरी वाढ करून हे कंटेनर्स क्लिअरन्स करण्या पहिला पर्यायाने गरज आहे। वस्त्रोद्योगातील सामान्य कामगारापासून उच्च अधिकाऱ्यांपर्यंत अशा सर्वांचे रोजगार यामुळे अडचणीत येऊ शकतील अशी सद्यस्थिती आहे। सोलापुरात गारमेंटवर रोजंदारी मिळवणारे 15,000 कामगार बेरोजगार होण्याची भीती वर्तवण्यात येते। कुठलाही आयटम तिथं जे इम्पोर्ट होईल अमेरिकेमध्ये त्याच्यावर पहिला त्यांनी फ्लॅट 10% लावला। रशियाच्या टेरिफ तुम्ही ऑइल ट्रीटीमध्ये ऑइल घेताय आणि आम्हाला विकताय म्हणून त्याच्यामुळे तुमच्यावरती 25 अधिक 25 आणि अजून उद्या किती लावणार आहे ते त्यालाच माहित आहे। आता जो माल समुद्रावरती आहे जो तिथं त्या 27 तारखेच्या रात्री नाही पोहोचला 12च्या आत त्याचा ड्युटी कोण भरणार ऍडिशनल? हा म्हणजे बिझनेस डिस्प्यूट तयार करण्याचे पुढचे कारण आहे त्याला। आता सगळ्या इम्पोर्टवर जगणाऱ्या जर देशानं असं बदले की भावना म्हणतो आपण त्याला त्या प्रकारचं जर काम केलं तर ते जगासाठी घातक आहे। आपल्या देशांतर्गत मार्केटमध्ये चायनाचा माल येऊन इथल्या ट्रॅव्हल मार्केटवर परिणाम झाला। कारण देशांतर्गत मार्केटमध्ये चायनाचा माल फार स्वस्त येते त्याच्यामुळे इथले इंडस्ट्री प्रॉब्लेम मध्ये आली। आणि एक्सपोर्टमध्ये सुद्धा जे टोटल जे एक्सपोर्ट होतं सोलापूरच्या ट्रॅव्हलमध्ये तो साधारण 20 ते 25% माल अमेरिकेत जात आहे। म्हणजे साधारण 200 कोटीचा माल अमेरिकेला जात आहे। म्हणजे 700-800 कोटी जर समजा इथं उत्पादन झालं तर निश्चितच त्याचा 25% विक्रीवर परिणाम झाल्यानंतर इथल्या रोजगारी आणि इथल्या उद्योजकांवर परिणाम होणार आहे। या अडचणीवर मात कशी करायची याची चिंता आता निर्यातदार उद्योजकांना वाटते। उत्पादन बंद पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी नवी बाजारपेठ शोधण्याचं आव्हान आता उद्योजकांसमोर असेल। एकट्या सोलापुरात ही परिस्थिती असेल तर राज्यातील इतर मोठ्या शहरातील उद्योगांवर या टॅरिफ वाढीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। यावर मात करण्यासाठी उद्योजकांसोबत आता सरकारलाही प्रयत्न करावे लागतील। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।